नमस्कार, मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कुंभ राशी। तुमच्या आयुष्यातील राहूचा वनवास आता संपलेला आहे आणि तब्बल 18 वर्षानंतर तुमच्या आयुष्यामध्ये राहूचा वनवास संपून तुमची अशी 10 भविष्यवाणी आहेत ज्या तुमच्या आयुष्यात खऱ्या ठरणार आहेत। आणि हा काळ तुमच्यासाठी 10 मार्च ते 30 मे हा असणार आहे। तर कुंभ राशीच्या मित्रांनो, गुप्त बदलांचा काळ आता तुमच्या आयुष्यात सुरू झाला आहे। चला तर पाहूया तुमच्या राशीमध्ये राहू गोचर कसं झालं आहे आणि एप्रिल भविष्य तसेच राशी भविष्यामध्ये तुमचं भविष्य मे महिन्यापर्यंत काय असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ह्या 10 खरे भविष्यवाणी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत आणि त्या खऱ्या उतरणार आहेत। तर मित्रांनो, 18 वर्षानंतर संपला राहूचा वनवास। कुंभ राशीबद्दल 5 मोठ्या भविष्यवाण्या। कुंभ राशीवाल्यांनो, 10 मार्च ते 30 मे पर्यंतचा हा कालखंड केवळ वेळेची साधी रेषा नाही, तर तुमच्या जीवनाची दिशा बदलणारा एक गुप्त दरवाजा आहे। हो मित्रांनो, हा तर आहे जेव्हा परिस्थिती बाहेरून सामान्य दिसेल पण आतून एक मोठा बदल आकार घेत असेल। जसं पृथ्वीच्या आत शांतपणे लावा साचत असतो, तसंच तुमच्या आतमध्ये धैर्य, बंडखोरी आणि आत्मविश्वासाची ऊर्जा साठत असते। तर हा काळ तुम्हाला शिकवेल की मर्यादा बाहेर नसतात, त्या मनात असतात। जर तुमचे संशय सोडले तर हे 3 महिने पुढील अनेक वर्षांचा पाया बनू शकतात। ज्योतिषशास्त्रानुसार 18 वर्षानंतर हे चक्र एकदा येत असतं आणि ते चक्र आता राहूचं संपूर्ण राशीचक्र फिरण्यासाठी 18 वर्षे लागतात। याचा अर्थ असा आहे की आज ग्रहाची जी स्थिती तुमच्या कुंडलीत तयार झाली आहे ती मागील 18 वर्षानंतर झाली होती आणि पुढील तब्बल 18 वर्षानंतर पुन्हा होणार नाही, कारण हा काळ महाबली राहूचा आहे आणि हा काळ तुम्हाला रंकातून राजा बनवेल की धुरासारखा भ्रम निर्माण करून सर्व काही दुस्तर करेल। तर कुंभ राशीचा किंवा कुंभ लग्नाचे असाल तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, कारण जे कुंभ राशीचे लग्नाचे असतील त्यांच्यासाठी ही भविष्यवाणी खूप महत्त्वाची आहे आणि खरी होणार आहे, कारण आपण तुमच्या जीवनातील त्या पानांचा उलगडा करणार आहोत जे 30 मे पर्यंत लिहिले गेले आहे। भविष्यवाणी ऐकण्यापूर्वी ते समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे की ब्रह्मांडात नेमके काय घडत आहे। आपण हा काळ इतका निर्णायक का म्हणतो आहोत, यामागे 3 मुख्य ज्योतिषशास्त्रीय कारणे आहेत। त्यानंतर नीट समजून घ्या। पहिलं आणि सर्वात मोठं कारण असं आहे की शतभिषा नक्षत्र। आता ही शतभिषा नक्षत्र सध्या राहू तुमच्या स्वतःच्या राशीत म्हणजे कुंभ राशीत भ्रमण करत आहे। पण विशेष गोष्ट म्हणजे राहू आपल्या स्वतःच्या नक्षत्रात म्हणजे शतभिषा नक्षत्रात आहे। शतभिषाचा अर्थ आहे स्वतःचा उपचार करणारा। जेव्हा एखादा ग्रह आपल्या स्वतःच्या नक्षत्रात असतो तेव्हा तो पूर्णपणे स्वतंत्र होतो। त्याला परिणाम देण्यासाठी इतर कोणत्याही ग्रहाची परवानगी घ्यावी लागत नाही। तो स्वतःच्या इच्छेचा स्वामी असतो। राहू येथे पूर्णपणे मुक्त होत आहे। याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनात जे काही घडेल ते शुभ असो की अशुभ असो, आता ते अत्यंत तीव्र असेल, कोणताही दुसरा ग्रह त्याला थांबवू शकणार नाही। दुसरे कारण म्हणजे ग्रहाची ताकद। ज्योतिषशास्त्रात ग्रहाची शक्ती त्याच्या अंशावर मोजली जाते। आपल्या विश्लेषणानुसार मार्च ते मे महिन्यादरम्यान राहू 18 अंश ते 12 अंश दरम्यान भ्रमण करीत दिसणार आहे। त्यामुळे राहू नेहमीच वक्री म्हणजे उलट दिशेने चालतो। ही 12 ते 18 अंशाची अवस्था ग्रहाची युवा अवस्था मानली जाते। जसं तरुणामध्ये सर्वाधिक ऊर्जा आणि क्षमता असते, तसंच राहू सध्या आपल्या पूर्ण शक्तीने परिणाम देण्यासाठी सज्ज झाला आहे। तो ना बाल अवस्थेत आहे, ना वृद्ध अवस्था आहे, ना तो पूर्णतः सक्रिय आहे। तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शनी आणि राहू यांचा संबंध। कुंभ राशीचा स्वामी शनी आहे, त्यामुळे ज्योतिषीय नियमानुसार शनी व राहू म्हणजेच राहू ज्या राशीत असतो त्या राशीच्या स्वामीप्रमाणे वागत असतो आणि सध्या शनी तुमच्या दुसऱ्या भावात आहे। कुंडलीत दुसरा भाव हा धन, वाणी आणि कुटुंबाचा कारक असतो। याचा थेट अर्थ असा की तुमच्या राशीत बसलेला शक्तिशाली राहू
आपले पूर्ण लक्ष धनसंचय आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर केंद्रित करत आहे. त्यामुळे राहू येथे शनी देवासाठी एक सेवकासारखे कार्य करणार आहे, ज्याचा एकमेव उद्देश तुमच्यासाठी धन गोळा करणे हा राहणार आहे. तर या 3 महायोगानंतर तुमच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे आणि ते परिणाम कोणते, अशा कोणत्या भविष्यवाणी असणार आहेत ज्या तुमच्या आयुष्यात खऱ्या उतरणार आहेत? चला तर मग त्या भविष्यवाणीला सुरुवात करूया. पहिली भविष्यवाणी आहे की सर्वप्रथम आपण केतूच्या हालचाली समजून घेऊया, जो या भविष्यवाणीचा महत्त्वाचा भाग आहे. केतू सध्या तुमच्या 7व्या भावात म्हणजे नातेसंबंधाच्या घरात बसलेला आहे आणि शनी धनभावात राहून राहूला नियंत्रण करत आहे. मित्रांनो, 10 मार्च ते 30 मेपर्यंतचा हा प्रवास सरळ नाही, तो 2 भागात विभागलेला आहे. हे आपल्या लक्षात नक्की ठेवा, कारण पहिलं पेज आहे 10 मार्च ते 28 मार्चपर्यंत, ज्याला आपण होलकनीज पेज असे म्हणतो, आणि दुसरा पेज म्हणजे 29 मार्च ते 30 मेपर्यंत, ज्याला आपण डिसिप्लिन आणि एक्सप्लेन्सिव्ह पेज असे म्हणूया. चला तर मग हा पेज काय आहे, या दोन्ही पेजमधील फरक, तुमच्या आयुष्यात रंग कसे बदलणार आहेत याचं पाहूया. दुसरी भविष्यवाणी असणार आहे की सर्वप्रथम आपण तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल, आपण मानसिक स्थितीला बोलूया. राहू सध्या तुमच्या 1ल्या भावात म्हणजे तुमच्या मस्तकावर विराजमान आहे, आणि जर तुमची चंद्र राशी कुंभ असेल तर तुमचा चंद्रावर म्हणजे मनावरून जात आहे. या काळात तुमचा मेंदू सामान्य माणसासारखा काम करणार नाही, तुमचा मेंदू एक सुपर कॉम्प्युटरसारखा काम करणार आहे. तुमच्या आत एक विचित्र अशी जिद्द निर्माण झालेली असणार आहे. तुम्ही ज्या गोष्टी मिळवणार ती तुम्हाला मिळणार आहे. राहू तुम्हाला हार्ड वर्कपासून दूर नेईल आणि स्मार्ट वर्ककडे ढकलेल. तुम्ही विचार कराल की गाढवासारखं मेहनत करू का, मी टेक्नॉलॉजी, AI किंवा जुगाड वापरून माझं काम पूर्णपणे करून घेऊ. हा विचारसरणी तुम्हाला खूप पुढे नेऊ शकते आणि तुमच्या स्पर्धकापेक्षा 10 पावले तुम्ही विचार कराल. आणि पण इथेच मोठा धोका आहे की 10 मार्च ते 28 मार्च दरम्यान, ज्याला आपण होलकिनीज पेज असे म्हणतो, तर त्यामध्ये इथे एक ब्लॅक पॅराडॉक्स काम करणार आहे. हे नीट लक्ष देऊ नये का? या काळात तुम्ही कितीही मोठं काम करा, 100 चांगली कामं करा, कोणी तुमची प्रशंसा करणार नाही, पण तुमच्याकडून नकळत एक छोटी चूक झाली तर लगेच सगळे तुमच्यावर तुटून पडणार आहेत. लोक विनाकारण तुमच्यावर बोट दाखवतील, तुमच्यावर असे आरोपही होऊ शकतात जे तुम्ही कधीच केले नसतील. याचा मानसिक परिणाम असा होईल की तुमच्या मनात राग आणि बंडखोरीची भावना निर्माण होईल आणि तुम्हाला वाटेल, जाऊ दे, ही दुनिया, मी आता कोणाचं ऐकणार नाही. माझा सल्ला आहे की या काळात स्वतःची सफाई देण्यात वेळ वाया न घालवता, हा राहूचा दूर आहे, हा काळ शांतपणे आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे. तिसरी भविष्यवाणी अशी असणार आहे की जसं 29 मार्च येईल तसं राहूचा नवांश बदलेल. तो मकर नवांशात प्रवेश करेल, जो 12व्या भावाची ऊर्जा दर्शवणार आहे. इथून तुमची मानसिक अवस्था थोडी बदलू शकते. तुम्हाला सावरल्यासारखं गोष्टी जाणवू शकतात, जसं की कधीकधी तुम्हाला वाटेल की खोलीत कोणीतरी आहे, आणि किंवा तुम्हाला भविष्यासंबंधी खूप असुरक्षितता वाटणार आहे. माझं काय होणार, माझं करिअर कसं पुढे जाणार, आणि हे प्रश्न तुम्हाला रात्रंदिवस तुम्हाला जागं ठेवू शकतात. म्हणून लक्षात ठेवा, राहू म्हणजे भ्रम. मित्रांनो, ही भीती अनुभव खरा नाही, तर तो तुमच्या मनाची निर्मिती आहे, आणि या भीतीला स्वतःवर हावी होऊ देऊ नका. आता आपण त्या मुद्द्याकडे येऊया ज्याची कुंभ राशीत लोक आतुरतेने वाट पाहत आहेत, तो म्हणजे पैसा. जसं मी सुरुवातीला सांगितले की राहू शनीसारखा काम करत आहे, आणि शनी धनभावाचा स्वामी होऊन धनभावात बसलेला आहे. मग तुम्ही श्रीमंत होणार आहात का? तर हो. 10 मार्च ते 28 मार्चपर्यंत सुरुवातीचे 18 दिवस तुमच्या आर्थिक जीवनात सर्वात जबरदस्त दिवस ठरणार आहेत, आणि आमच्या विश्लेषणानुसार हा विंडफॉल गेनचा काळ आहे. म्हणजेच अचानक धनलाभ. राहू कुंभ राशीत बसून कोट्याधीश होणार आहे. तो छोट्या व्यवहारांचं काम करत नाही. जसं तुम्ही शेअर मार्केट, ट्रेडिंग, लॉटरी किंवा सट्टा यांच्याशी संबंधित असाल, तर हा काळ तुमचे भवितव्य तसेच तुमच्या आयुष्यात होणारे खूप मोठे बदल
घडणार आहे. जर तुम्ही व्यवसायात असाल तर तुमच्या रोजच्या उत्पन्नात अचानक मोठी वाढ होऊ शकते. लोक तुमच्या ब्रँडकडे चुंबकासारखे आकर्षित होणार आहेत. राहू म्हणजे इच्छा आणि कुंभ म्हणजे घराचा घर, लाभाचं घर. तर एखादी जुनी आर्थिक इच्छा या काळात पूर्ण होणार आहे. आता कुंभ राशीच्या मित्रांनो, 29 मार्च नंतर इथून पुढे उत्पन्नाचा खर्च जास्त वाढेल. पैसा येईल पण तुमच्याकडे टिकणार नाही. हा 3 मुख्य मार्गाने खर्च होणार. पहिला मार्ग, अचानक शारीरिक त्रास होणार आहे. जुन्या आजारांवर उपचार घेऊन येण्यासाठी मोठा खर्च करावा लागणार आहे. दुसरा, परदेश प्रवास किंवा तिथे स्थायिक होण्याची मोठी रक्कम खर्च होणार आहे. तिसरं म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या गरजांसाठी मोठा खर्च होणार आहे. करिअरमध्ये राहू तुमचं राजकारण, टेक्नॉलॉजी आणि परदेशी जोडलं असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला जाणवेल की फक्त मेहनत करून प्रमोशन मिळत नाही, त्यासाठी थोडी रणनीती आणि हुशारीही लावावी लागते. आता राहू सांगतो, सरळ मार्गाने काम होत नसेल तर मार्ग बदला. हा काळ नोकरी बदलण्यासाठी किंवा नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी उत्तम आहे. पण 28 मार्चपूर्वी रिस्क घेणं जास्त फायदेशीर राहील. त्यानंतर स्थिरता शोधा. चौथी भविष्यवाणी, नातेसंबंधाबद्दल प्रेमाच्या बाबतीत बोलूया. इथे परिस्थिती नाजूक थोडी आहे. राहू तुमच्या लग्नात आहे आणि केतू तुमच्या समोर 7व्या भावात बसलेला आहे. राहू म्हणजे डोकं आणि केतू म्हणजे धड. केतू जिथं बसतो तिथं धड असतं. धड वेगळेपणा निर्माण करतं. 10 मार्च ते 28 मार्च हा काळ नात्याची ज्वालामुखीसारखा असणार आहे. राहू या काळात तुम्हाला खूपच सेल्फ बनवत आहे. त्यामुळे पार्टनरसोबत थोडी भांडणे होऊ शकतात. कुंभ राशीचे लोक आता टाइमपास सहन करणार नाहीत. कारण पार्टनर लग्नासाठी टाळाटाळ करत असेल तर 90% शक्यता अशी आहे की तुम्ही हा संबंध तोडाल. पण राहूचा एक वेगळा चेहराही असतो. जुना खराब झालेले संबंध तुटेल तसं राहू लगेच तुमच्या आयुष्यात नवीन व्यक्ती आणणार आहे आणि हा नवीन संबंध खूपच वेगळा आणि अनोखा तुमच्यासाठी असणार आहे. कदाचित तोच व्यक्ती तुमचं जात, धर्म आणि किंवा देशाचा नसणार. राहू सीमांना मानत नाही. तर हे आहे कुंभ राशी तुमचं 10 मार्च ते 30 मे पर्यंतचं राशी भविष्य. आणि तुम्ही हनुमान चालीसा पठण करा. त्यामुळे तुमचे आयुष्यात अज्ञान, भीती आणि असुरक्षिततेपासून संरक्षण होणार आहे. आणि राहू गायत्री मंत्र हा देखील तुम्ही म्हणायचा आहे. त्यामुळे तुमचा राहूचे दुष्परिणाम कमी होण्यास मदत होईल. तर धन्यवाद. भेटूया अशा तुमच्या राशी भविष्य पुढील व्हिडिओमध्ये घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.